परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी त्याच्या समर्थकांनी आंदोलनं सुरू केलेली आहेत आणि अशा वेळेला धनंजय मुंडे आज परळीमध्ये आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी बीड मधलं वातावरण तापलेलं आहे। अशा वेळेला धनंजय मुंडे आपल्या मतदारसंघात परळीमधली ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आपण पाहतो या ठिकाणी धनंजय मुंडे जे आहेत ते आता वेजी परिणामामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहतोय की 2 दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते या ठिकाणी मंदिरामध्ये परळीमध्ये आहेत आणि आता ते परळी वैजनाथाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर 2 दिवसांपासून ते परळी मुक्कामी आहेत। धनंजय मुंडे परळीत दाखल झाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीमधलं वातावरण देखील तापलेलं आहे। अशा वेळेला धनंजय मुंडे आज आपल्या मतदारसंघात आहेत। या संपूर्ण घटनेनंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळीमध्ये दाखल झाले। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण TV9 वर पाहताय। वैजनाथाच्या दर्शनासाठी धनंजय मुंडे आता दाखल झाले आहेत। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर संपूर्ण परळीमध्ये आंदोलन केलं जात आहे।